नमस्कार, हाय, हॅलो, होला. मी सुबक ठेंगणी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यात पहिले सांगते की चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे तो क्लिक करा, सो दॅट जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की व्हिडिओ आलेला आहे आणि यू कॅन वॉच इट. ओके, तर हा व्हिडिओ यासाठी करते की मागचा एक ऑडिओ फॉर्म मी शेअर केला होता माझ्या चॅनलवरनं, विच वॉज माय फर्स्ट युट्यूब व्हिडिओ, म्हणजे ऑडिओ ऍक्च्युली. तर त्यानंतर अनेक लोकांनी मला फीडबॅक दिले की श्रुती, यू शुड डू सम व्हिडिओ थिंग्स अँड व्हिज्युअल थिंग शुड बी देअर. द रेडिओ थिंग जे तू करतेस दॅट इज नॉट मच फन. म्हणून म्हटलं की ओके, एनिवे वी आर ट्राईंग समथिंग न्यू, तर व्हिडिओ पण ट्राय करायला हरकत नाही. सो आय एम ट्राईंग द व्हिडिओ. सेल्फी कॅमेरा लावून वगैरे मी व्हिडिओ करते आणि घरातच करते, त्यामुळे समजून घ्या. मागे अर्जुन झोपलाय, कधी कधी मध्ये पण येतो, तर जस्ट अंडरस्टँड दॅट. ओके, मला आता तुमच्याशी काहीतरी आज असं शेअर करायचं जे मी आता सध्याच अनुभवलं. रिसेंटली मी एक वर्कशॉप अटेंड केला टिप्समध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये तो वर्कशॉप घेतला गेला. आणि त्या वर्कशॉपमध्ये सायकोलॉजिकल वर्कशॉप होता. आणि तो वर्कशॉप घेणारा जो कंडक्टर होता, म्हणजे द पर्सन हू कंडक्टेड द वर्कशॉप, इट्स अ कंडक्टर अकॉर्डिंग टू मी. तर तो कंडक्टर जो होता तो जर्मन होता, आय गेस, आय एम नॉट शुअर, पण ही वॉज नॉन इंडियन पर्सन. आणि त्याने खूप मस्त सुरुवात केली, का गेमने सुरुवात केली वगैरे. आमचं सगळ्यांशी एकदम चांगलं इंट्रोडक्शन झालं. आम्ही मंडलमध्ये नंतर बसलो होतो आणि नंतर असं ठरलं की आपल्याला खुर्च्यांवर बसायचंय, कारण अनेक सिनियर सिटीजन सुद्धा त्या वर्कशॉपला आले होते. त्यामुळे ठरलं की खुर्च्यांमध्ये बसूया. आणि तोपर्यंत आमच्याकडे त्यांनी फोल्डर्स दिली होती काही, ज्या फोल्डरमध्ये नोटपॅड होता आणि काही नोट्स होत्या ज्या 2 दिवसांच्या त्या वर्कशॉपमध्ये वापरल्या जाणार होत्या. आणि ते फोल्डर्स घेऊन आम्ही खुर्च्यांवर बसलो. तो जो कंडक्टर होता त्याचा फोल्डर खालतीच राहिलं. तर त्याने काय केलं असेल, त्याने पायाने ते फोल्डर सरकवून घेतलं आणि खुर्ची खाली ठेवलं. तर या त्याच्या ऍक्ट नंतर एव्हरीवन वॉज शॉक्ड. आणि शॉक म्हणजे एवढा काही इश्यू झाला नाही त्याचा, पण एव्हरीवन वॉज, एकदम क्षणिक होतं ते, पण एव्हरीवन वॉज उप्स वगैरे अशा सगळ्यांच्या रिॲक्शन्स होत्या. त्यामुळे प्रत्येक जण थोडासा रिॲक्ट झाला त्या गोष्टीला, कारण आपल्या कल्चरमध्ये हे नाही सांगितलंय की असं पायाने कुठल्या गोष्टीला आपण खेचून घेणं, कुठल्या गोष्टीला पाय लावणं हे आपण करत नाही जनरली. त्यामुळे कदाचित ते वाटलं असेल. पण नंतर मी जेव्हा विचार केला त्या गोष्टीचा, तेव्हा मला कळलं की आपण कितीही आपल्या कल्चरमधनं बाहेर येऊन एक जग म्हणून एकत्र असं ग्लोबली विचार करायला सुरुवात केली, किंवा आजकाल जी लिबरल कम्युनिटी झाली आहे त्या कम्युनिटी सारखा विचार करायला सुरुवात केली, तरी कल्चर ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या लाईफमधनं सेपरेट नाही करू शकत. कल्चर कम्स इन अपब्रिंगिंग असं मला वाटतं. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की आता आय डोंट बिलीव्ह इन रिलिजन, आय जस्ट बिलीव्ह इन ह्युमॅनिटी, आणि द होल वर्ल्ड इज वन वगैरे असं सगळे विचार करणारे लोक आहेत या जगात. पण कल्चर ही अशी गोष्ट आहे की जी रिलिजन बरोबर येते, आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्यापासून सेपरेट नाही करू शकत. कारण मला असं वाटतं की ती अपब्रिंगिंगमध्ये, फॉर एक्झाम्पल, आपण लहानपणी जर पुस्तकावर वगैरे उभे राहिलो असतो तर आई आपल्याला लगेच ओरडते की पुस्तकाला पाय नाही लावायचा, मनू पाय लावू नकोस वगैरे. आजी म्हणजे अजूनही ओरडते की एखाद्या वस्तूला सुद्धा आपल्याला पाय लावायला परवानगी नसते म्हणण्यापेक्षा आपल्याला घरी सांगण्यात येतं की पाय नाही लावायचा. तर ह्याच्यामध्ये पाय काय शरीराचाच एक अवयव आहे वगैरे हा सगळा विचार करू शकतो आपण, पण फॅक्ट इज वी डोंट डू दॅट. आणि ते आपल्याकडे आलेलं आहे कारण आपल्या संस्कारांमधनं ते आलेलं आहे. आता संस्कार म्हणजे एकदम मला संस्कारी वगैरे बनायचं नाहीये, तो फील मला आणायचा नाहीये व्हिडिओचा, पण स्टील आय डू थिंक की तुम्ही कल्चर तुमच्यापासून वेगळं नाही करू शकत. आणि हा प्रसंग जेव्हा मी माझ्या भावाला सांगितला, हु लिव्हज इन US, तर त्याने मला त्याला जोड एक प्रसंग सांगितला. तो म्हणजे तो एका इंडियन फॅमिलीकडे गेला होता जेवायला फॉर डिनर, आणि त्यांचे फ्रेंड्स आहेत, म्हणजे त्याचे फ्रेंड झालेत ते, एका टेम्पलमध्ये ते भेटले. मी टेम्पल वगैरे म्हणते कारण ते त्या भाषेत त्याने मला सांगितलं, त्यामुळे तिथल्या एका मंदिरात ते भेटले, हिंदू टेम्पलमध्ये, आणि त्यांची फ्रेंडशिप झाली आणि ते त्याला डिनरला बोलवलं. तर त्यांचं घर त्याला सापडत नव्हतं आणि ते घर शोधत होता तो की कुठे पत्ता सापडतोय वगैरे. आणि त्याला लगेच कळलं की हेच घर त्यांचं असणार, कारण त्या घरावर तोरण होतं. सो ही गेस्ड इट की अरे हे नक्कीच त्यांचं घर असेल, आणि ही वॉज शुअर. आणि त्याने बेल वाजवली आणि ते त्यांचंच घर निघालं. सो तो प्रसंग त्याने माझ्याशी शेअर केला की दिस इज व्हॉट कल्चर डज. म्हणजे कल्चर स्पीक्स फॉर यू. आणि मला खरंच असं वाटतं की वी आर द कल्चर. आपल्यामध्ये कल्चर इतकं इनकल्केट झालेलं असतं की आपण आपल्या आउटर माइंडमध्ये कितीही विचार केला की मी आता लिबरल आहे, माझा विचार आता असा आहे की सगळे धर्म सारखे आहेत आणि माझ्या दृष्टीने सगळी संस्कृती, सगळे धर्म हे एकाच हातात हात घालूनच चालतात, आणि मी माझा धर्म सोडलाय, मी माझं कल्चर सोडलंय, आय डोंट बिलीव्ह इन दॅट.
असं कितीही क्लेम केलं तरी तुम्ही तुमच्यातनं ते कल्चर बाहेर नाही काढू शकत, कारण ते तुमच्या अपब्रिंगिंग मध्ये म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुमच्या त्या जीन्समध्ये इतकं मिसळलंय की यू कॅनॉट सेपरेट युअरसेल्फ फ्रॉम दॅट बिकॉज यू आर द कल्चर. म्हणजे प्रत्येक ह्युमन इज अ कल्चर, आणि म्हणून मला असं वाटतं की वी कॅनॉट सेपरेट इट फ्रॉम इच अदर. हा व्हिडिओ का करायचा त्याच्यात काही इंटेन्शन नाही आहे, पण आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस काइंड ऑफ थॉट्स विथ यू, कारण मला खरंच असं वाटतं की जगामध्ये जे जे घडते त्या प्रत्येकाला काहीतरी रिझन आहे. कोणीतरी बुक्स वाचून एखाद्या कम्युनिटीचा भाग होतोय, कोणीतरी काही माणसांना भेटून त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन एखाद्या कम्युनिटीचा भाग होतोय, किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पिअर प्रेशरमुळे कोणीतरी एका पर्टिक्युलर थॉट प्रोसेसचा भाग बनत आहे. तर या सगळ्याच्या बियॉन्ड आहे ते कल्चर आहे, कारण ते कल्चर तुम्ही कुठल्याही भागात जा, काहीही करा, लहानपणी तुमच्याकडे जे आलेलं आहे ना, यू कॅनॉट फॉरगेट दॅट. युअर माइंड कॅनॉट फॉरगेट दॅट. आउटर माइंड मे फॉरगेट द थिंग्स आणि गेट इन टू द प्रोसिजर ऑफ अनदर थॉट प्रोसेस, पण युअर इनर माइंड इज स्टील विथ द कल्चर, कारण ते जन्मतः आलेलं आहे. जे लहानपणी जे होतं ना, लहानपणी पाठ केलेली कविता ते पाठ करण्याची गरजच पडत नाही, कारण ती मी लहानपणीच पाठ केलेली आहे. सो मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी आपण लहानपणीच केलेल्या असतात त्या तुमची कितीही विचारधारा बदलली तरी तुमच्यातनं त्या निघू शकत नाहीत. सो हा व्हिडिओ यासाठी केला की जस्ट वॉन्टेड टू शेअर, जस्ट फॉर शेअरिंग हा व्हिडिओ आहे. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं मला नक्की कळवा, कमेंट्समध्ये तुम्ही ते लिहू शकता, आणि इंस्टाग्राम फेसबुकवर मला कळवू शकता, काहीच इश्यू नाही आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आणि गप्पा मारायला आवडेल तेही मला कळवा. स्टे ट्यून, सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.